खरं तर महत्त्वाची बातमी समोर येते, तुम्ही असेच जोडलेले राहा। खरं तर अजित पवारांचं जे निधन झालं, अमित शहा अगदी थोड्याच वेळात त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी बारामतीत दाखल होणार आहेत। काल अजित पवार यांचं हे अपघाती निधन झालं, तर त्यांच्या अंत्यदर्शनाला अमित शहा थोड्याच वेळात आता बारामतीत दाखल होणार आहेत। अधिक अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे यांच्याकडून। चंद्रशेखर, काय अधिकची अपडेट? कृपा, बारामती एअरपोर्ट वरती जे आहेत काही वेळात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे दाखल होणार आहेत। त्यांच्या समेत भाजपचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत नितीन नबीन हे सुद्धा याच विमानतळावरती त्यांच्या समेत दाखल होणार आहेत। त्याचबरोबर नितीन गडकरी जे मंत्री आहेत केंद्रामध्ये ते सुद्धा या विमानतळावरती दाखल होतील। आणि आपण पाहिलं की 6 राज्याचे मुख्यमंत्री त्याचबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे सगळे बारामतीच्या या विमानतळावरती थोड्याच वेळात दाखल होणार आहेत। त्यासाठी पोलिसांनी मोठी व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे। आतमध्ये आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त दिसत आहेत। व्हीआयपी मुवमेंट काही वेळात या ठिकाणी सुरुवात होणार आहे आणि या ठिकाणी जे आहेत अमित शहा आणि त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्रिमंडळातील अनेक मंत्री या ठिकाणी कृपा काही वेळात दाखल होतील। कृपा जी, निश्चितच चंद्रशेखर, खरं तर अमित शहा आणि नितीन नबीन अगदी वेळातच बारामतीत पोहोचतील। ते आता थेट कुठे जाणार आहेत याबद्दलची काही माहिती? बारामती विमानतळावरून थेट ते जे आहेत विद्या प्रतिष्ठानाच्या मैदानावरती पोहोचतील। ज्या पद्धतीनं आपण पाहिलं की त्याच ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरती अंतिम संस्कार केले जाणार आहेत आणि याच ठिकाणी ते पोहोचणार असल्याची माहिती समोर येत आहे। आपण पाहिलं की काल रात्रीच उद्धव ठाकरे हे बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत। त्याचबरोबर राज ठाकरे सुद्धा रोडनं जे आहे ते बाय रोड सध्या बारामतीच्या दिशेने निघाल्याची माहिती आहे। निश्चितच चंद्रशेखर, आपला मुद्दा लक्षात येतोय। आणखी एक महत्त्वाची खरं तर ही बातमी आता समोर येतेय। उपमुख्यमंत्री अजित पवारांचं अपघातात निधन झालं। ठाण्यात जितेंद्र आव्हाडांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे। शहरातील अनेक भागात हे श्रद्धांजलीचे बॅनर लावण्यात आले। महाराष्ट्राचे लाडके दादा, आपण सदैव आठवणीत असा भावनिक मजकूर लिहत बॅनरमधून जितेंद्र आव्हाडांकडून ही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।